हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघतोय कोरिलेशन फॉर एनी बायव्हेरिएट डिस्ट्रीब्युशन. बायव्हेरिएट डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय? आत्तापर्यंत आपण जे एक्झाम्पल्स बघितलेले आहेत ते सिंगल व्हेरिएट आहेत. सिंगल व्हेरिएट म्हणजे कुठल्या तरी एका गोष्टीचे ऑब्झर्वेशन्स तुम्हाला दिलेले असतात आणि फ्रिक्वेन्सीज आणि त्याचे स्टँडर्ड डिव्हिएशन्स मीन आपण फाइंड आउट करतो. तर बायव्हेरिएट म्हणजे दोन व्हेरिएबल्स असतात. जसं की बघा, एक्स म्हणजे तुम्ही पडलेला पाऊस घेतला एखाद्या स्पेसिफिक रिजनमधला, आणि वाय म्हणजे त्याच रिजनमधलं पिकांचं उत्पादन जर तुम्ही विचारात घेतलं. ओके, तर या दोन गोष्टी एकमेकांसोबत रिलेटेड आहेत. कशा रिलेटेड आहेत? जेवढा चांगला पाऊस असेल तेवढं पिकांचं उत्पादन चांगलं असणार आहे, बरोबर. आणि जेवढा कमी पाऊस असेल, दुष्काळी भाग असेल, तर तिथं पिकांचं उत्पादन कमी असणार आहे. याचा अर्थ काय? एक्स इन्क्रीज झाला की वाय पण इन्क्रीज होतोय, बरोबर. एक्स डिक्रीज झाला की वाय पण डिक्रीज होतोय, बरोबर. सो हे जे रिलेशन आहे, को रिलेशन, हे सेम डायरेक्शनमध्ये. म्हणजे काय? एक्स वाढत असेल तर वाय पण वाढतो. सो व्हेरिएशन जे एक्स आणि वाय मधलं ते सेम डायरेक्शनमध्ये आहे, म्हणून याला म्हणायचं पॉझिटिव्ह कोरिलेशन. ठीक आहे. आणि दुसरं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. तुम्ही जितका टाइमपास कराल, ओके, सो एक्स म्हणजे तुम्ही केलेला टाइमपास घेतला आपण, आणि सपोज आपण आवर्समध्ये काउंट केला, आणि वाय म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये पडलेले मार्क्स घेतले आपण, ओके. तर जेवढा जास्त तुम्ही टाइमपास करणार आहे तेवढे मार्क्स कमी येणार आहेत, बरोबर. सो इथं काय झालं? व्हेरिएशन जे एक्स आणि वायचं ते सेम डायरेक्शनमध्ये होतंय का? नो, अपोजिट डायरेक्शनमध्ये होतंय. म्हणून याला काय म्हणणार आहे आपण? निगेटिव्ह कोरिलेशन. ठीक आहे. तर या कोरिलेशनला मेजर करण्यासाठी आपण एक कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन फाइंड आउट करतो, ज्याला नाव आहे कार्ल पियर्सन्स कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन. ओके, सो नेक्स्ट इज कार्ल पियर्सन कोइफिशियंट ऑफ correlation. It is generally denoted by R or rho of xy. Rho म्हणजे P लाईक स्ट्रक्चर असतं ते, ओके. P सारखा दिसतो तो. तर काही बुक्समध्ये तुम्हाला याचं नोटेशन R दिसेल, R ऑफ XY, आणि काही बुक्समध्ये रो ऑफ XY दिसेल, ओके. तर हा कार्ल पियर्सन्स कोइफिशियंट जो आहे तो कसा फाइंड आउट करायचा? R ऑफ XY इज इक्वल टू कोव्हेरियन्स ऑफ XY. एक्स आणि वाय काय आहेत? त्या बायव्हेरिएट डिस्ट्रीब्युशन मधले दोन व्हेरिएबल्स, सिग्मा एक्स अँड सिग्मा वाय. सो द फॉर्म्युला फॉर कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन इज कोव्हेरियन्स ऑफ XY डिवायडेड बाय सिग्मा एक्स इंटू सिग्मा वाय, दॅट इज स्टँडर्ड डिव्हिएशन फॉर व्हेरिएबल एक्स अँड व्हेरिएबल वाय. आता जे फॉर्म्युले आहेत, कोव्हेरियन्सचा फॉर्म्युला तुमच्यासाठी नवीन आहे. तो कोव्हेरियन्सचा फॉर्म्युला, स्टँडर्ड डिव्हिएशन ऑलरेडी आपण बघितलेलं आहे मागं. सो कोव्हेरियन्सचा फॉर्म्युला असा आहे, 1/n समेशन x मायनस एक्स बार मल्टिप्लाइड बाय y मायनस वाय बार. याला थोडंसं एक्सपांड करूयात आपण टू जनरेट द सेकंड फॉर्म्युला, ओके. कसं एक्सपांड करता येईल? टेकिंग प्रॉडक्ट ऑफ 1x मायनस एक्स बार अँड y मायनस वाय बार, वी विल गेट समेशन xy मायनस एक्स वाय बार मायनस एक्स बार वाय प्लस एक्स बार इंटू वाय बार, ओके. सो दिस इज इक्वल टू 1/n समेशन XY मायनस समेशन XY बार. समेशन आपण सेपरेट करतोय, मायनस समेशन एक्स बार वाय प्लस n टाइम्स एक्स बार वाय बार. वाय n टाइम्स एक्स बार वाय बार, कारण आपण किती वेळा एक्स बार वाय बारची ॲडिशन घेतोय? जेवढे ऑब्झर्वेशन्स असतील, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स एक्स आणि वायमध्ये, तेवढ्या वेळेस आपण त्यांची ॲडिशन घेतोय, बरोबर. आणि एक्स बार वाय बार हे फिक्स्ड कॉन्स्टंट आहेत. सो समेशनमध्ये तेच कॉन्स्टंट्स आपण n टाइम्स जर घेत असेल तर काय येणार त्यांची ॲडिशन? n टाइम्स एक्स बार वाय बार. सो इट इज इक्वल टू, आफ्टर मल्टिप्लाइंग 1/n इनसाइड, यू विल गेट 1/n समेशन XY मायनस, इथं पण वाय बार कॉन्स्टंट आहे या
सेकंड सममध्ये इथं पण वाय बार कॉन्स्टंट आहे, सो आपण वाय बारला कॉमन घेऊ शकतो, बरोबर. सो वाय बारला कॉमन घेतलं तर काय येईल, वाय बार इंटू समेशन एक्स डिवायडेड बाय स्मॉल एन मायनस, इथं पण एक्स बारला कॉमन घेऊ शकतो आपण. सो हा एक्स बार जो आहे याला कॉमन घेऊयात, एक्स बार समेशन वाय डिवायडेड बाय एन प्लस 1/n इंटू एन एक्स बार वाय बार इज एन एन कॅन्सल होईल, काय उरेल इथं एक्स बार वाय बार उरेल, बरोबर. सो इट इज इक्वल टू 1/n summation x y minus y bar, keep it as it is, summation x by n. What is it? It is the mean of observations x, no? So काय होणार तिथं x bar into y bar होणार. Similarly याच्यात पण तेच होणार, summation y by n is y bar, so x bar into y bar plus x bar into y bar मायनस एक्स बार वाय बार प्लस एक्स बार वाय बार कॅन्सल होतील. सो काय उरलं 1/n टाइम्स समेशन एक्स वाय मायनस एक्स बार इंटू वाय बार. ओके, तर हे कोव्हेरियन्ससाठी तुम्ही हा फर्स्ट ब्ल्यूने इंडिकेट केलेला फॉर्म्युला वापरला तरी चालतो, किंवा मग सिम्प्लिफाईड हा जो फॉर्म्युला आहे हा वापरला तरी चालतो फॉर कोव्हेरियन्स. ओके, सो कोव्हेरियन्स ऑफ एक्स वाय इज गिवन बाय दिस. ठीक आहे, आता तसंच आपण स्टँडर्ड डेव्हिएशनला पण रिड्यूस करून लिहू शकतो. आपण मागं पण स्टँडर्ड डेव्हिएशनच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की आपण त्याला कशा पद्धतीने रिड्यूस करू शकतो. तर अजून एकदा आपण ते बघूयात. सो सिग्मा एक्स इज व्हॉट, सिग्मा एक्स इज स्टँडर्ड डेव्हिएशन फॉर द व्हेरिएबल एक्स. सो इट इज गिवन बाय, याच्यात आपण फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन्स नाही घेतलेले, फक्त ऑब्झर्वेशन्स घेतलेत, म्हणून या केसमध्ये जो पहिला फॉर्म्युला आहे फॉर एन ऑब्झर्वेशनसाठीचा तो आपण वापरतोय. सो 1/n समेशन एक्स मायनस एक्स बार स्क्वेअर रेस टू 1/2. ओके, दिस इज युअर स्टँडर्ड डिव्हिएशन. सो सिग्मा एक्स इज इक्वल टू, हे आतलं जे समेशन आहे ते आपण थोडंसं एक्सपांड करून सॉर्ट आउट करून घेऊयात. सो किंवा मग हा जो 1/2 आहे रेस टू तो आपण स्क्वेअरिंग करून घेऊयात दोन्ही साईड्सचं, म्हणजे व्हेरियन्स घेऊयात. सो इकडे सिग्मा एक्सचा स्क्वेअर होईल, बरोबर. सो इट इज गिवन बाय 1/n समेशन, आता हा एक्स मायनस एक्स बार स्क्वेअर जो आहे त्याला एक्सपांड करूयात. सो काय होईल एक्स स्क्वेअर मायनस 2 टाइम्स एक्स मल्टिप्लाइड बाय एक्स बार प्लस एक्स बार स्क्वेअर. ओके, हे झालं एक्सपान्शन. सो इट इज इक्वल टू दिस 1/n इज मल्टिप्लाइड टू एव्हरीथिंग, बरोबर, समेशनला मल्टिप्लाइड बाय. सो तो समेशन सेपरेट करून घेऊयात 1/n आणि समेशन सगळ्यांसाठी सेपरेट करून घेऊयात. सो कसं येईल 1/n समेशन एक्स स्क्वेअर सिग्मा एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1/n समेशन एक्स स्क्वेअर मायनस, नाव 2 इंटू एक्स बार इज कॉन्स्टंट, सो टेक इट आउटसाईड, 2 एक्स बार बाहेर येईल, उरलं काय समेशन एक्स, बरोबर, डिवायडेड बाय एन. समेशनमध्ये फक्त एक्स व्हॅल्यू होणार आहे कारण तो व्हेरिएबल आहे, एक्स बार इज फिक्स्ड कॉन्स्टंट. ओके, म्हणून तो आपण बाहेर घेतला, प्लस एक्स बार वी आर ॲडिंग हाऊ मेनी टाइम्स, समेशन आपण ऑल ओव्हर द नंबर ऑफ डिस्ट्रीब्युशन्स नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स घेतोय. सो किती वेळा एक्स बारचा स्क्वेअर आपण ॲड करतोय, वी आर ॲडिंग इट एन टाइम्स, बरोबर. म्हणजे इथं काय येणार एन इंटू एक्स बार स्क्वेअर डिवायडेड बाय हा इकडचा एन. ओके, सो सिग्मा एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1/n समेशन एक्स स्क्वेअर मायनस समेशन एक्स बाय एन इज अगेन एक्स बार, सो 2 इंटू एक्स बार प्लस एक्स बार स्क्वेअर. सो इट इज गिवन बाय 1/n sigma x square is given by 1/n summation x square minus 2 into x bar square plus x bar square. So sigma x square is equal to 1/n
summation x square, minus 2 plus 1 is minus 1, so x bar square. So this is the variance. Now the standard deviation sigma x is equal to root of the right hand side, so 1 by n summation x square minus x bar square रेस टू 1/2. लक्षात ठेवा, हा जो 1/n आहे तो फक्त समेशन एक्स स्क्वेअरला मल्टिप्लाइड बाय. ओके, एक्स बार स्क्वेअर हा बाहेर आहे समेशनच्या पण आणि 1/nच्या पण. सो यू कॅन टेक द ब्रॅकेट सो दॅट यू विल गेट अंडरस्टूड. ओके, सो हा तुमचा सिग्मा एक्स आहे. तसंच मग आपण सिग्मा वाय पण लिहू शकतो, जनरलाइज करू शकतो सिग्मा वायला पण. ओके, सो सिग्मा वाय इज इक्वल टू फक्त एक्सच्या ठिकाणी वाय रिप्लेस करायचं. सो 1/n समेशन वाय स्क्वेअर minus y bar square raised to 1/2. This is your sigma y. So covariance साठी, स्टँडर्ड डेव्हिएशन साठी तुम्ही कुठलाही फॉर्म्युला वापरू शकता जो तुम्हाला सोपा वाटेल तो. मल्टिपल फॉर्म्युले आहेत, ते कसे जनरेट केलेले आहेत तर फक्त तो n जो आहे तो मूव्ह करून वेगवेगळे फॉर्म्युले जनरेट होतात. चेंजेस काहीच करत नाही आपण, फक्त nची जागा बदलतोय. सो त्यानुसार तुमचे फॉर्म्युले चेंज होतात. सो व्हॉट इज युअर coefficient of correlation? then it is equal to 1/n summation xy minus x bar into y bar divided by 1/n summation x square minus x bar square raised to 1/2 into 1/n summation y square minus y bar square raised to 1/2. मला हा फॉर्म्युला सोपा वाटतो म्हणून मी हा यूज करणार आहे. तुम्हाला जो सोपा वाटेल तो तुम्ही यूज करू शकता आणि आन्सर टॅली करू शकता. आता हा जो कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन आहे त्याच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत. त्या प्रॉपर्टीजचं प्रूफ बघायची गरज नाही आहे, फक्त त्या प्रॉपर्टीज इम्पॉर्टंट आहेत कारण एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपल्याला त्याची गरज पडते. ठीक आहे, सो फर्स्ट प्रॉपर्टी इज प्रॉपर्टीज ऑफ r of xy. First property is r of xy lies in between -1 and 1. -1 less equal, r less equal 1. Second property is it is independent of change of origin and change of scale. r of xy is independent of change of origin अँड स्केल. आता याचं एक्झॅक्ट मिनिंग काय सांगते, कधी कधी खूप मोठे नंबर्स तुम्हाला दिलेले असतात ऑब्झर्वेशन्समध्ये, तर त्यांचे कॅल्क्युलेशन्स करायला थोडंसं आपल्याला वेळ जातो आपला, बरोबर. मग तो वेळ वाचवता यावा म्हणून आपण चेंज ऑफ ओरिजिन करू शकतो. चेंज ऑफ ओरिजिनमध्ये आपण काय करतो तर dx इज इक्वल टू, आपण नवीन व्हेरिएबल्स इंट्रोड्यूस करतो. dx इज इक्वल टू x मायनस a डिवायडेड बाय h आणि dy इज इक्वल टू y मायनस b डिवायडेड बाय h. आता हे a आणि b काय आहेत तर अज्युम्ड व्हॅल्यूज असतात मीनच्या. ओके, सो a इज इक्वल टू अज्युम्ड मीन ऑफ x and b is equal to assumed mean of y, and h and k are positive. h is greater than 0 and k is also greater than 0. हा h आणि k पण डिपेंड करतो प्रॉब्लेमवरती. h आणि k ची व्हॅल्यू कुठलीही तुम्ही फिक्स्ड घेतली तरी पण चालू शकतं, फक्त त्या पॉझिटिव्ह व्हॅल्यूज पाहिजेत h आणि k, कारण ते मॅग्निट्यूड्स आहेत, बरोबर. सो dx इज इक्वल टू दिस अँड dy इज इक्वल टू दिस असं तुम्ही घेतलं की ऑटोमॅटिक तुम्हाला जो r ऑफ एक्स वाय काढायचा आहे तो तुम्ही इन टर्म्स ऑफ dx अँड dy काढू शकता. म्हणजे r ऑफ एक्स वाय कॅल्क्युलेट केल्यानंतर जी व्हॅल्यू येईल तीच व्हॅल्यू r ऑफ dx कॉमा dy कॅल्क्युलेट केल्यानंतर मिळते. फक्त बेनिफिट काय आहे चेंज ऑफ ओरिजिन आणि चेंज ऑफ स्केल केला त्याचा बेनिफिट हा आहे की कॅल्क्युलेशन्स थोडेसे रिड्यूस होतात, बाकी काहीच नाही, आणि व्हॅल्यू तीच राहते, बरोबर. नेक्स्ट इज थर्ड इम्पॉर्टंट प्रॉपर्टी, इफ एक्स अँड वाय आर इंडिपेंडंट व्हेरिएबल्स, ओके, देन द कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन इज 0. म्हणजे त्यांच्यात जर डिपेंडन्सीच नसेल,
एक दुसऱ्यावरती डिपेंड नसेल, दोघं इंडिपेंडंट असतील, तर तुमचा कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन जो आहे तो 0 येतो. ओके, इफ कोव्हेरियन्स ऑफ एक्स वाय इज 0. कोव्हेरियन्स कधी 0 असतो? जेव्हा ते दोन व्हेरिएबल्स इंडिपेंडंट असतात तेव्हा. ओके, these are the important properties. Okay, now we will see one example. So calculate the correlation coefficient between x and y using the following data. This is the problem. So how many values are there? Total 6 values for x and 6 values for y are given to you. Okay, so draw the table. So small n is equal to 6, number of observations in both the rows. Vertically write down x and y. So 2, 4, so the problem is calculate the coefficient of correlation between x and y. Bivariate distribution is given to you. Okay, how many values are there for both the variables? 6 values are there. So the value of small n, number of observations in each variable, is 6. Okay, so draw the table. X, y, 2, 4, 5, 6, 8 and 11. Okay, then y has values 18, 12, 10, 8, 7 and 5. So these are the values. Now for coefficient of correlation काय काय लागतं आपल्याला ते आपण बघूयात. आधी फॉर्म्युला रिराईट करूयात आपण. फॉर्म्युला काय आहे? आर ऑफ एक्स वाय, जो मला इझी वाटतो तो मी वापरणार आहे. 2 फॉर्म्युले तुम्हाला सांगितलेले आहेत, त्यातला जो तुम्हाला वाटेल तो तुम्ही यूज करा. सो आर ऑफ एक्स वाय इज गिवन बाय 1/n समेशन एक्स वाय मायनस एक्स बार इंटू वाय बार डिवायडेड बाय 1/n समेशन एक्स स्क्वेअर मायनस एक्स बार स्क्वेअर रेज टू 1/2 and 1/n summation y square minus y bar square raised to 1/2. Okay, so simply they are standard deviations. So काय काय लागतं आपल्याला ते बघूयात. एक्स वाय लागतो, बरोबर, एक्स बार वाय बार लागतो, त्या दोघांचा प्रॉडक्ट लागतो, त्यानंतर एक्स स्क्वेअर लागतो आणि वाय स्क्वेअर. म्हणजे कॉलममध्ये आपल्याला एक्स वाय, एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअर या टर्म्स लागत आहेत. ओके, सो राईट डाऊन एक्स स्क्वेअर, वाय स्क्वेअर अँड एक्स वाय. कॅल्सी यूज करावा लागेल कारण इथं 2 डिजिट नंबर्स आहेत, बरोबर. सो एक्स स्क्वेअरमध्ये 2 स्क्वेअर इज 4, 4 स्क्वेअर इज 16, 5 स्क्वेअर 25, 6 स्क्वेअर 36, 8 स्क्वेअर 64 अँड 11 स्क्वेअर इज 121. एक्स स्क्वेअर काढता आले पटकन, वाय स्क्वेअर कदाचित तुम्हाला फास्ट येणार नाहीत, सो तुम्ही कॅल्सी वापरू शकता. 18 स्क्वेअर इज 324, 12 स्क्वेअर इज 144, 10 स्क्वेअर इज 100, 8 स्क्वेअर इज 64, 7 स्क्वेअर इज 49 and 5 square is 25. xy is 18 2s are 36. Okay, 12 4s are 48, 10 5s are 50, 8 6s are 48, 7 8s are 56 and 11 5s are 55. सो या पण गोष्टी ओरली कॅल्क्युलेट करता आल्या, पण आपल्याला समेशन लागणार आहे या तिन्ही कॉलम्सची, बरोबर. सो समेशन इथंच खाली आपण समेशन लिहूयात. समेशन एक्स आणि समेशन वाय पण आपल्याला लागतो, का सांगा? कारण आपल्याला मीन कॅल्क्युलेट करायचं, बरोबर, आणि मीनमध्ये समेशन एक्स आपल्याला लागतो. सो समेशनसाठी आपण शेवटची रो देऊन टाकूयात. सो 2 + 4 + 5 + 6 + 8 and +11. सो ह्या 6 व्हॅल्यूज आहेत एक्सच्या,
त्यांची समेशन आली 36. त्यानंतर समेशन वाय, सगळ्या कॉलममधल्या सगळ्या एंट्रीजची सम 18 प्लस 12 प्लस 10 प्लस 8 प्लस 7 प्लस 5. So it is 60. It is 60. Okay. Then x स्क्वेअरची सम लागते आपल्याला. सो 4 प्लस 16 प्लस 25 प्लस 36 प्लस 64 प्लस 121, 266. Okay. Then 324 plus 144 plus 100 plus 64 plus 49 plus 25. It is 706. Then 36 plus 48 plus 50 plus 48 plus 56 plus 55. It is 293. So all the summations are in our hand. Okay. Summation x is equal to 36. Summation y is equal to 60. Summation xy is equal to 293. Summation x square is equal to 266. Sorry. Summation x square, yes. Summation x square is 266 and summation y square is 706. Okay. So now r of xy is given by r of xy is given by 1 by n summation xy, that is 1 by 6. आता आपण व्हॅल्यूज टाकूयात. समेशन xy is 293 मायनस एक्स बार इज, ओके, एक्स बार आपण कॅल्क्युलेट नाही केला, आधी आपल्याला एक्स बार वाय बार कॅल्क्युलेट करावं लागेल. ठीक आहे. सो तो कॅल्क्युलेट करून घेऊयात आपण. सो एक्स बार इज इक्वल टू समेशन एक्स डिवायडेड बाय 6. ओके. समेशन एक्सची व्हॅल्यू काय आहे 36. सो 36 by 6 is 6. Similarly y bar is equal to summation y divided by 6, that is 60 by 6. So it is equal to 10. ठीक आहे. आता आपण फॉर्म्युला वापरू शकतो आर ऑफ एक्स वायचा. आर ऑफ एक्स वाय इज इक्वल टू 1 by n, that is 1 by 6 into 293 minus x bar into y bar. X bar is 6 into y bar is 10. So 6 into 10 whole divided by 1 by n, that is 1 by 6. Summation x square is 266. So 266 minus x bar is 6, that's a square, raised to 1 by 2 into another bracket 1 by 6 into summation y square is 706 minus y bar is 10, that's a square, raised to 1 by 2. So it is given by 293 divided by 6 is 48.83 minus 6 tens are 60 divided by 266 divided by 6 is equal to 44.33 minus 36 raised to 1 by 2 into another bracket 706 divided by 6 is 117.66 minus 10 square is 100 raised to 1 by 2. So it is equal to 48.83 minus 60 divided by, सगळं एकदम कॅल्सीमध्ये टाकलं तरी चालेल, 44.33 minus 60
So it is minus 0.9203. Okay, so this is your r of xy. तर हे सिम्पल स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्म्युला आपण वापरलेला आहे. अजून मल्टिपल वेज आहेत, जसं की तुम्ही चेंज ऑफ ओरिजिन वापरू शकता, चेंज ऑफ स्केल वापरू शकता. तर ते एक्झाम्पल्स ज्यावेळी SPPUचे PYQs आपण सॉल्व्ह करणार आहे त्यावेळी आपण ते एक्झाम्पल्स बघूयात. पण शक्यतो कोएफिशियंट ऑफ कोरिलेशनमध्ये तुम्हाला या टाईपचेच एक्झाम्पल्स येतात. चेंज ऑफ ओरिजिन वापरावं लागेल असे एक्झाम्पल्स येत नाहीत. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणि जो व्हॉट्सअप ग्रुप आहे प्रोबॅबिलिटी स्टॅटिस्टिक्सचा, जो चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ज्याची लिंक दिलेली आहे, तो नक्की जॉईन करा. त्याच्यावरती मी या सगळ्या सोल्युशन्सची PDF तुम्हाला शेअर करते. ठीक आहे, थँक्यू.